आपल्या सगळ्यांचा तरुण सहकारी मित्र राजाभाऊ बर या ठिकाणी उपोषणाला गेले 6 दिवसापासून बसले। खरं तर त्यांची अवस्था जर पाहिली तर त्यांच्या परिवारातले सगळे, त्यांची छोटी मुलं, आई वडील, त्यांचे सासरे, त्यांची सगळ्यात महत्त्वाची पत्नी आज सारखे कंटिन्यू या ठिकाणी रडतायत। राजाभाऊ मराठी मोर्चामध्ये सगळ्यात प्रामुख्याने भूमिका बजावणारा हे व्यक्तिमत्व आहे। आज जारंगे पाटील ज्या वेळेला तिकडे उपोषणाला बसले त्याच्याबरोबर आज या ठिकाणी त्या दिवसापासून उपोषणाला गेले 4 दिवसापासून सगळे मंडळी त्यांना समजून सांगतात, पण त्यांची मानसिकता उपोषण सोडायची नाही। ते काही तो स्वतःसाठी काम करत नाही किंवा त्यांच्या लेकरांसाठी करत नाही, तर आपल्या सगळ्या समाजाच्या मराठा बांधवांच्या मुलांसाठी हे आरक्षण मिळावं ही त्यांची भावना आहे। आणि सरकारने खरं तर हे जी काही चालढकल चालवली आहे, आज मराठी बांधव सगळे लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये ज्यावेळेला दाखल झाले आणि मुंबई कुठंतरी आता बंद पडेल आणि मुंबई बंद पडेल म्हणून कुठंतरी शासनाने त्या ठिकाणी मांडवली केली, एक धूळफेक केली आणि सगळे मराठा बांधवाला मुंबईमधून काढून दिलं आणि सगळ्या मराठा बांधवांच्या इच्छांचं त्या ठिकाणी पाणी फिरलं गेलं। आणि आज मग जारंगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसले, त्यांची परिस्थिती खालावली। आता काही झालं तरी राजूभाऊची काही मानसिकता ऐकायची त्या ठिकाणी नाहीये। जोपर्यंत जारंगे पाटलांचं उपोषण सुटत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही हा त्यांनी या ठिकाणी ठाम निर्णय घेतलेला आहे। परंतु या निमित्तानं माझं सगळ्या जुन्नर तालुक्यातील मराठा बांधवांना आव्हान आहे, मराठी बांधवांना नाही सगळ्याच जनतेला माझं या ठिकाणी आव्हान राहील। या येवरे गावातील सर्व ग्रामस्थांनी, तरुणांनी, ज्येष्ठांनी, महिलांनी एक निर्णय घेतलेला आहे का कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन आता चिघळल्याशिवाय राहणार नाही आणि या आंदोलनाची ठिणगी या जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या रोडवर त्या ठिकाणी पडणार आहे आणि उद्या मोठ्या संख्येने आंदोलन त्या ठिकाणी पुकारलं जाणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रामुख्याने आपल्या उपस्थिती त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जुन्नर तालुक्यातील सर्व नेते मंडळी, सगळ्या पक्षातले पक्ष भेदभाव विसरून त्या ठिकाणी सामील व्हायचं असं मी या निमित्तानं आवाहन करतो। आणि माझा या उपोषणाला किंवा या आंदोलनाला माझा कायम पाठिंबा राहणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो। जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतं घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतं घेत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। राजू दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव। आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। संपर्क क्रमांक 90 96 88 98 98। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।